पंढरपुरात डॉक्टर प्रशांत निकम यांच्या ट्युलिप सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा डॉक्टर निकम यांच्या मातोश्री यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते, परंतु आकस्मिक राजकीय पक्षांची बैठक असल्याने ते येऊ शकले नाहीत। परंतु शरद पवार यांनी शुभेच्छापर मनोगताचा व्हिडिओ आवर्जून जारी केलाय। या हॉस्पिटलचे उद्घाटन डॉक्टर निकम यांच्या मातोश्री पुष्पलता पांडुरंग निकम यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी माजी आमदार दत्तात्रय सावंत, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, युवक नेते भगीरथ भालके, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, ॲडव्होकेट गणेश पाटील, रोहन परिचारक, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सुनील कारंडे, निमा संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर मनोज भाईगोडे यांच्यासह पंढरपूर शहर व तालुक्यातील विविध डॉक्टर्स, विविध पक्ष संघटनाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अभिजित पाटलांचं मला निमंत्रण होतं की सोलापूर जिल्ह्यामध्ये आल्याच्या नंतर पंढरपूरला यावं। डॉक्टर निकम यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे काम उत्तम केले आणि त्यांनी ट्युलिप एक नवीन रुग्णालय उभं केलं की ज्याच्यामध्ये सगळ्या आधुनिक सेवा या देण्यात आलेल्या आहेत आणि विविध प्रकारचे रुग्ण त्या ट्युलिपमध्ये आल्याच्या नंतर डॉक्टर निकम आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्फत त्यांना जी चिकित्सा केली जाईल आणि मार्गदर्शन केलं जाईल, त्यामुळं त्यांच्या दुःखातून त्यांची सुटका होईल हा विश्वास अभिजित यांना आहे आणि तो त्यांनी माझ्याही कानावर घातला। याचं मला मनापासूनचं समाधान आहे। शेवटी अडचणीत माणूस येतो, ते शारीरिक असतात, ते अन्य प्रकारचे असतात, पण शारीरिक अडचणीतून सोडवण्यासाठी विश्वास असलेला डॉक्टर याची अत्यंत गरज असते। अलीकडच्या काळामध्ये विविध रोगांच्यावर स्पेशलाइज अशी वागणूक देणारे डॉक्टर असतात, स्पेशलाइज चिकित्सा करणारे डॉक्टर असतात, पण मी थोडा जुन्या मताचा माणूस आहे। मला आपला फॅमिली डॉक्टर की जो कुटुंबाचा आहे त्याच्यावर माझा विश्वास अधिक असतो। उद्या काही झालं तर डॉक्टर निकम आले आणि त्यांनी हातात घेतला, नाडी परीक्षा केली, तरी 50% डॉक्टर निकम आले याचाच एक आनंद आणि समाधान आणि विश्वास असतो आणि ते काम डॉक्टर निकम आणि त्यांची सर्व टीम आज पंढरपुरामध्ये उत्तम रीतीने करते की त्यांचं एकंदर काम, त्यांचं रुग्णालय हे येऊन पाहावं अशी मनामध्ये इच्छा होती आणि तसं मी श्री अभिजित पाटील यांना कबूली केलं होतं, परंतु काही प्रश्न हे आल्यामुळं मला येता आलं नाही। पण मी एवढं सांगतो की पुढच्या वेळेला पंढरपूरला आल्याच्या नंतर पांडुरंगाचं दर्शन घेणं हे जसं मला आवडेल तसं तुम्ही पण जाऊन डॉक्टरांचं काम चाललेलं आहे तेही पाहायला हे आवडेल। मी येऊ शकलो नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, पण खात्रीनं पुन्हा पंढरपुरात आलं येईल हा विश्वास देतो। उपस्थित खऱ्या अर्थानं साहेब येणार म्हणून भव्य दिव्य असं या ठिकाणी आपण तयारी केली, परंतु अचानक मुंबईला त्यांना जावं लागलं, त्यामुळे अचानक दौरा रद्द होऊन साहेबांनी त्या ठिकाणी पुढची तारीख देखील आपल्याला त्या ठिकाणी दिली आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आईच्या हस्ते त्या ठिकाणी लोकार्पण सोहळा होतोय। खऱ्या अर्थानं या जगामध्ये आईचं महत्त्व आपल्याला सगळ्याला माहिती आहे। जेव्हा एखाद्याच्या वडिलांचं छत्र डोक्यावरून हरपतं आणि नंतर ती जी जबाबदारी पार पाडावी लागते आणि ते काम आईने केलं
आज मुलांना त्या ठिकाणी उच्च शिक्षित करून आज त्या ठिकाणी आपल्या पंढरपूरच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी रुजू केलंय. खऱ्या अर्थानं आईंचं मानपत्र देऊन सन्मान केला. हे खऱ्या अर्थाने ह्या कार्यक्रमातलं मुलाचं आईबद्दलचं असलेलं प्रेम आणि ते खऱ्या अर्थानं महत्त्वाचं होतं. आज या निमित्तानं प्रशांत निकम डॉक्टर पहिल्यापासून हे गेले 10-12 वर्ष झालं पंढरपुरात त्या ठिकाणी प्रॅक्टिस करतायत. 10,000पेक्षा जास्त शस्त्रक्रिया, 4 लाख पेशंट त्या ठिकाणी तपासलेत आणि मग एवढा अनुभव असताना आज त्या ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या मग जर्मनीला असेल, इंग्लंड असेल, ग्रीस असेल, इटली असेल, फ्रान्स असेल त्या ठिकाणी स्वतः फेलोशिप करून त्या ठिकाणी जगभरातलं ज्ञान त्या ठिकाणी गोळा करून आज आपल्या पंढरपूरकरांच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी अर्पण करतायत. खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातली मुलं आपण सगळेजण बघतोय की ज्यावेळेस शिक्षणासाठी बाहेर जातात त्यावेळेस ते बाहेरच राहतात, परंतु डॉक्टर साहेब खऱ्या अर्थानं ते शिक्षण घेऊन माझ्या पंढरपूरची सेवा करायला खऱ्या अर्थानं येत आहेत. आज आपल्याला सगळ्याला माहिती आहे, आज सर आता रस्ते एवढे सिमेंटचे झालेत आणि अपघात झाल्यानंतर पहिल्यांदा हॉस्पिटल गाठावं लागतंय आणि मग खऱ्या अर्थानं ऍक्सिडेंटल आणि त्या ठिकाणी डॉक्टर स्वतः ऑर्थोपेड असल्यामुळं त्या ठिकाणी अपघात झाल्यानंतर हक्काचं त्या ठिकाणी कुणाच्या जर डोक्यात ऑपरेशन त्या ठिकाणी आपल्याला अपघात झाला की सुचत नसतं कुठल्या हॉस्पिटलला न्यायचं. खऱ्या अर्थानं ती आज निकम हॉस्पिटलच्या माध्यमातून त्या ठिकाणी सगळ्यांना एक सेवा उपलब्ध होते. आज त्या ठिकाणी त्यांनी बऱ्याच सेवा भविष्य काळात त्या ठिकाणी देत आहेत. मग विषबाधा असेल, ICU असेल, त्या ठिकाणी डायलिसिस सेंटर असेल, हार्ट, सगळ्या सेवा येणाऱ्या काळामध्ये ते पुरवत आहेत. मगाशी गणेशदादांनी सांगितलं तसं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी या हॉस्पिटलसाठी आपल्याला योजना, महात्मा फुले योजना असेल, इन्शुरन्स असतील, या सगळ्या त्या ठिकाणी आणण्यासाठी आम्ही आमच्या परीनं नक्की त्या ठिकाणी प्रयत्न करू, जेणेकरून माझ्या पंढरपूरवासियांना ह्या योजनेचा लाभ होईल आणि कोणीही रुग्ण आपल्याला उपचाराविना त्या ठिकाणी राहील अशा ठिकाणी. कारण एखाद्या डॉक्टरांना त्या ठिकाणी उपचार करायचा आहे म्हणलं तर आता आपल्याला सगळ्या तपासण्या असतील, सगळे खर्च असतील, हे करावं लागतात आणि मग त्यासाठी योजना सरकारनं दिल्यात, परंतु त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत नाही. त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये डॉक्टरांच्या हॉस्पिटलला त्या ठिकाणी योजना सुरू करत असताना मला सर आठवतंय, डॉक्टरांनी आपल्याला कोविडच्या काळामध्ये आपण मल्टिप्लेक्स मॉल त्या ठिकाणी रिकामा केला आणि त्या ठिकाणी कोविडचं हॉस्पिटल सुरू केलं आणि मग आम्ही तर घरातलं कोण डॉक्टर नाही आणि मग तो हॉस्पिटल चालवायचं कोणी. मग सरांचा माझा एकदम चांगले संबंध असल्यामुळे डॉक्टर साहेबांना मी विचारलं. त्या काळामध्ये बोधले डॉक्टरांना माहिती आहे कित्येक जण त्या ठिकाणी नको नको म्हणायचे, परंतु डॉक्टरांनी स्वतः ऑर्थोपेडिक असताना देखील त्याची जबाबदारी स्वीकारली आणि मग त्यांच्या सोबतीला 5-6 डॉक्टर घेऊन त्या ठिकाणी 100 बेड त्या ठिकाणी हॉस्पिटल त्यांनी त्या काळामध्ये कोविडमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी चालवलं आणि त्या काळामध्ये डॉक्टरांची अजून त्या ठिकाणी मैत्री घट्ट झाली आणि मग खऱ्या अर्थानं त्या हॉस्पिटलचा सर बांधकामापासून, प्लॅन काढण्यापासून, आर्किटेक्टपासून आमच्या अप्पारावपर्यंत आम्ही प्रत्येक गोष्टी डॉक्टर साहेबांचा आमचा चर्चा व्हायची. कारण मॉलचं बांधकाम झाल्यामुळं डॉक्टर साहेब आम्हाला नेहमी त्या ठिकाणी विचारायचे आणि एकमेकाला मग असं पाहिजे तसं पाहिजे आणि त्याच्यातून अजून तो घट्ट नातं झालं आणि या निमित्तानं पवार साहेबांना त्या ठिकाणी आणायचंय हा साहेबांचा आग्रह होता आणि मग त्या ठिकाणी गेले 2 महिने आम्ही साहेबांच्या सतत त्या ठिकाणी प्रयत्नात होतो. योगायोगानं तारीख मिळाली, परंतु साहेबांनी आवर्जून सांगितलंय की मी नक्की पुढच्या ज्यावेळेस सोलापूरच्या दौऱ्यावर येईल त्यावेळेस आपण भेट द्यायला त्या ठिकाणी आपण हॉस्पिटलला त्या ठिकाणी जायचंय. आणि खऱ्या अर्थानं आपल्याला सगळ्याला माहिती आहे देशामध्ये एखादा माणसाला आजार झाल्यानंतर त्या आजाराला सामना कसा करायचा आणि कोणताही या आजच्या काळामध्ये सगळ्यात भयंकर असणारा आजार जरी आपल्याला असला तर इच्छाशक्तीच्या जीवावरती आपण कसं बरं होऊ शकतो
आणि समाजसेवा करू शकतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांकडे आपण बघितलं जातं. वेगवेगळ्या पद्धतीची मापदंड साहेबांच्या बाबतीत त्या ठिकाणी केली जातात. काही ठिकाणी देशातली पहिली कर्जमाफी असेल, महिलांना आरक्षण देण्याचा विषय असेल, आज अल्पसंख्याकांना त्या ठिकाणी समावेश करण्याचा विषय असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाव देण्याचा विषय असेल, आणि हे तर सामाजिक करत असताना स्वतः एकदा आजारी असताना त्या ठिकाणी आपल्या आजारावरती कशी मात करायची त्यांनी एक किस्सा त्यावेळेस सांगितला होता. एक डॉक्टरांनी त्यांना सांगितलं एवढा वेळ आहे, आणि डॉक्टरांनी त्यांना सांगितलं तुम्ही नवीन आहे, आणि आज देखील साहेब आपल्या सगळ्यांच्या या वयामध्ये सेवा करतायत. आजारावर देखील कशी मात केली जाते आणि कसं सह्याद्रीसारखं उभा राहू शकतात हे साहेबांच्या आयुष्याकडे बघून आपल्याला सगळ्याला शिकायला मिळतं. ह्या साहेबांच्या आशीर्वाद नेहमी डॉक्टर साहेबांच्या आणि या पंढरपूरवरती राहतील, आणि साहेब पुढच्या दौऱ्यात आल्यानंतर नक्की भेट देतील. त्या निमित्ताची मी साहेबांना देखील विनंती करतो. मला या कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान लहान असताना देखील दिलं आणि कार्यक्रमानिमित्त बोलवलं, मान सन्मान दिला, शुभेच्छा देण्याची संधी दिली, त्याबद्दल डॉक्टर साहेबांचे आभार व्यक्त करतो. आणि डॉक्टर साहेबांच्या हातून जास्तीत जास्त पंढरपूरकरांची सेवा घडो, पंढरपूरकरांचं आरोग्य एकदम सुदृढ राहो, इथे येणारा पेशंट प्रत्येक जाताना हसत खेळत त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी दुआ देत जावं, ही सदिच्छा पांडुरंग चरणी. माननीय कृषी मंत्री भारत सरकार खासदार श्री शरदचंद्र पवार साहेब आज काही कारणासाठी आपल्यात उपस्थित राहू शकत नाही, तरी त्यांचेही प्रेम आणि आशीर्वाद आमच्याशी आहेत, त्याबद्दल त्यांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यमान चेअरमन अभिजित आबा पाटील साहेब, विठ्ठल सहकारी साखर कारखाना पंढरपूर, माननीय श्री डॉक्टर रोहन साहेब परिचारक, माननीय श्री दत्तात्रय सावंत साहेब, आमदार शिक्षक मतदारसंघ, आत्ताच आपल्यासमोर मनोगत व्यक्त करून गेलेले श्री कल्याणरावजी काळे साहेब, चेअरमन सहकार शिरोमणी साखर कारखाना, नागेश काका भोसले साहेब, श्री गणेश दादा पाटील साहेब, श्री सुरीन कारंडे सर, मनोज भायवडे सर, डॉक्टर राकाश सर, शीतल फडे सर, हे सर्व आजच्या याला उपस्थित आहेत, त्याबद्दल मी माझ्या सर्व परिवारातर्फे त्यांचे आभार व्यक्त करतो. माझ्या मातोश्री श्री पुष्पलता पांडुरंग निकम यांना आज आपण या कार्यक्रमासाठी उद्घाटनासाठी त्यांच्या हस्ते केलं, त्याच्याबद्दल सर्वांच्या उपस्थित त्यांचा हा कार्यक्रम सोहळा पार पडला, त्याबद्दल सर्वांचं मी स्वागत करतो. माझ्या हॉस्पिटलमध्ये सेवा करणारे सर्व डॉक्टर्स, सिस्टर्स, ब्रदर व इतर सर्व सहकारी यांचे मी सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मित्रो, सदृढ आरोग्य हे मानवाच्या आनंदी जीवनासाठी नसून मूलभूत गरज हे राष्ट्राच्या प्रगती किंवा कल्याणासाठी अत्यंत गरजेचे असते. म्हणून आजाराला कोणतीही कक्षा नसते, कोणतेही बंधन नसतं, ते कोणालाही जीव घेणा शत्रू होऊ शकतो. माझे वडील हे रयत शिक्षण संस्थेची रोपळे गावी सेवा करत होते. त्यावेळेस मी प्राथमिक शिक्षण 1ली ते 4थी रोपळे ते पूर्ण केलं. 4थीमध्ये त्यावेळेस स्कॉलरशिपमध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम येण्याचा मान मला मिळाला. त्यानंतर 10वीमध्येही चांगल्या मार्काने सर्व आई वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्या शाळेमध्ये शिक्षण पूर्ण केलं आणि MBBS हे DY पाटील डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेजमध्ये मी पूर्ण केलं. या आधारे त्यानंतर ऑर्थोपेडिक सर्जरी म्हणजे अस्थिरोग तज्ञ विभागामध्ये 2010मध्ये पंढरपूर येथे सर्व आपल्या ग्रामीण भागातील लोकांची किंवा सगळ्यांची जवळीक असणाऱ्या भागामध्ये सेवा देण्याचं मनोमन ठरवलं व 2010 साली निकम ॲक्सिडेंट हॉस्पिटल व ट्रॉमा केअर या हॉस्पिटलची सुरुवात केली. त्या दिवसापासून आजपर्यंत साधारणपणे 10,000 शस्त्रक्रिया ह्या आमच्या हॉस्पिटलतर्फे यशस्वी करण्यात आलेल्या आहेत. आजपर्यंत जवळजवळ 4 लाख ओपीडी पेशंट्स आम्ही तपासलेले आहेत आणि त्यांना जास्तीत जास्त फायदा होण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. निकम हॉस्पिटलच्या माध्यमातून प्रामुख्याने अतिगंभीर फ्रॅक्चरवरील ऑपरेशन्स,
पंढरपूर व त्या परिसरातील प्रथम जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीचा मान आमच्या हॉस्पिटलला मिळाला, त्याबद्दल मी सगळ्यांचं मनपूर्वक म्हणजे कौतुक करू शकतो किंवा आमच्यावर विश्वास ठेवला. तसंच इतर ऑपरेशन्स, त्यामध्ये सांध्याचे ऑपरेशन्स, दुर्बिणीतून शस्त्रक्रिया, मणक्यांचे ऑपरेशन्स, प्लॅस्टिक सर्जरी यासारख्या सर्व ऑपरेशन्स गेली 10 वर्ष ते 12 वर्ष आम्ही निकम हॉस्पिटलच्या माध्यमातून देत आहोत. हे करत असताना मला लक्षात आलं की आपल्या भागातल्या पेशंटसाठी पुणे, मुंबई किंवा सोलापूर इथं जरी आजकाल दळणवळण फास्ट झालं असलं तरी इतर आर्थिक आणि या सगळ्या गोष्टी खूप अवघड होऊन बसतात. त्यामुळं त्या सर्व्हिसेस पंढरपूरसारख्या शहरात उपलब्ध करून देण्यासाठी आजच्या काळातील गरजा, ज्यामध्ये फेलोशिपचं मी शिक्षण घेतलं, म्हणजे हॉस्पिटल सुरू असताना म्हणजे पहिली फेलोशिप जर्मनीमध्ये क्रेस्किलिकम हॉस्पिटलमध्ये मी जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी व ऑर्थोस्कोपी यामध्ये पूर्ण केली. त्यानंतर दुसऱ्या वर्षी इंग्लंडमधील प्रतिष्ठित अशा रॉयल ब्लॅकबर्न हॉस्पिटलमध्ये मला सेवा करण्याची किंवा मला काम करण्याची संधी मिळाली. तिथं डॉक्टर सरीन यांच्या मार्गदर्शनात मला रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ह्या 2 रिकमेंडेशन म्हणजे त्यांच्या प्रशस्ती पत्रकावर मी डॉक्टर मायकल हँड्स, हे सध्या ग्रीकमधील युरोपियन सोसायटीचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे स्पोर्ट्स मेडिसिन किंवा स्पोर्ट्स इंजुरी यामध्ये काम करण्याची संधी मिळाली व ती फेलोशिप पूर्ण केली. तसेच त्यानंतर इटलीमधील युनिव्हर्सिटी ऑफ मिलान येथे पिएट्रो रंडेली या सरांच्याकडं, जे इटालियन सोसायटी ऑफ नी सर्जरीचे प्रेसिडेंट आहेत, त्यांच्याकडं काम करण्याची संधी मिळाली. आता या काळामध्ये रोबोटिक सर्जरी हा खूप महत्त्वाचा आणि ॲक्युरेट ट्रीटमेंट देण्याचा एक संशोधनाचा विषय आहे आणि तो पुढे येत आहे. त्यात बरेच संशोधन सुरू आहेत. त्यामध्ये तो धागा पकडून मी डॉक्टर अर्नॉल्ड, जे ऑक्सफर्ड नी म्हणतो आमच्यामध्ये ऑर्थोपेडिक्समध्ये, ज्यामध्ये गुडघ्यांचं फर्स्ट रिप्लेसमेंट हे ऑक्सफर्डनी डिझाईन केलं, त्यांच्याकडे काम करण्याची संधी मिळाली, ज्यांच्यामध्ये नीस या शहरामध्ये फ्रान्समध्ये काम करण्याची संधी मिळाली. मला आनंद होतो आहे की 2024मध्ये पुढच्या वर्षी या सगळ्या शिक्षणाच्या आधारे कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये अमेरिकेमध्ये माझी निवड झालेली आहे. पण तो डिसेंबरचा प्लॅन होता, पण मी टुलिप हॉस्पिटलमध्ये थोडासा तो पण पोस्टपोन केलेला आहे. या सर्व अनुभवातून 21व्या शतक हे विज्ञान व संशोधन यावर आधारित आहे हे लक्षात घेऊन आम्ही टुलिप हॉस्पिटल पंढरपूर हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या सर्वांच्या ट्रीटमेंटसाठी उभारत आहोत. त्यामध्ये सुसज्ज कॅज्युअल्टी विभाग म्हणजे अत्यवस्थ पेशंटसाठी तात्काळ उपचार, सुसज्ज इमारत ज्यामध्ये प्रत्येक विभाग सेपरेट आहे, ज्यामध्ये प्रशस्त ओपीडी विभाग, आंतररुग्ण विभाग ज्यामध्ये डिलक्स, सुपर डिलक्स आणि VIP सूट्स, तसेच अत्यवस्थ पेशंटसाठी सर्जिकल ICU आणि मेडिकल ICU या दोन्ही ICUचा ज्यामध्ये सर्व सुविधा असतील असा विभाग सुरू केलेला आहे. भविष्यामध्ये या हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या पेशंटची सर्व्हिस देण्याची आमची तयारी आहे. महात्मा फुले योजना आणि ज्या इन्शुरन्स आहेत, थर्ड पार्टी इन्शुरन्स ज्यामध्ये विमा योजना म्हणतो आपण, त्या सर्व योजनांची ॲप्लिकेशन्स नुकतेच आम्ही केलेले आहेत. 3 ते 6 महिन्यामध्ये त्या योजना आम्ही या रुग्णालयामध्ये सुरू करत आहोत. या सर्वांच्या माध्यमातून कुठल्याही पेशंटला फक्त ऑर्थोपेडिक्स किंवा हाडांचे उपचार न करता सर्वसमावेशक असे सर्व डॉक्टरांच्या सहकार्याने मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा शुभारंभ करत आहोत. तर या हॉस्पिटलच्या सर्व शुभारंभासाठी आपण सर्व मान्यवर उपस्थित राहिलात आणि सगळे माझ्यावर प्रेम करणारे सगळे डॉक्टर्स, मित्र, नातेवाईक यांचा मी मनापासून धन्यवाद देतो. माझ्या हातून अशीच सेवा घडत राहो अशा आशीर्वाद तुमच्याकडून आम्हाला मिळावे ही विनंती. धन्यवाद. मान्यवर, आज टुलिप हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा ह्याच्यासाठी जमलेले आणि आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या जिल्ह्याचे भविष्य अभिजितराव पाटील, त्याच्यानंतर सर्व निकम परिवार, माननीय डॉक्टर रोहन परिचारक साहेब, माननीय लोकनेते गणेशदादा पाटील साहेब व सर्व उपस्थित मान्यवर. हॉस्पिटल पाहून सर्वांना फार आनंद होण्यासारखा आहे, कारण आजपर्यंत आपण 10 वर्षात पाहिलं की निकम डॉक्टरांनी परदेशी
बऱ्याच गोष्टी शिकून व नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून बऱ्याच नवीन सर्जरी व बऱ्याच कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन पंढरपूरमध्ये सक्सेसफुल करून दाखवले आहेत। तसेच ह्या हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी सुसज्ज असे ऑपरेशन थिएटरला लागणारे सर्व उपकरणं आधुनिक उपकरणं, त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑपरेशन थिएटर बरोबरच CT स्कॅन मशीन, इतर तज्ज्ञ डॉक्टर्स आणि सोबत ICU सेटअप पण आहे। आणि बऱ्याच वेळा आपण बघतो की पेशंटला बाकी पण काही आजार असतात आणि त्याच्यासाठी त्यांना ICU मध्ये ॲडमिट करून फिटनेस घेऊन त्याची वाट पाहून मग सर्जरी त्याच्यामुळे प्रोलॉंग होते। तर हे सगळं एकाच छत्राखाली हे सगळं होणार आहे। तर पेशंटला बाहेर कुठं जाण्याची गरज नाही, उलट बाहेरच्या जिल्ह्यातील पेशंट आता आपल्याकडे आले पाहिजेत इकडं आणि त्यांचा योग्य उपचार झाला पाहिजे असं हे हॉस्पिटल आहे। त्याचबरोबर डॉक्टर निकम हे यांचं प्राथमिक हे सर्व शिक्षण इथं झाल्यामुळे त्यांचं सामान्य जनतेशी नाळ जोडलेली आहे। मग वैद्यकीय पेशामध्ये ग्रामीण भागातील पेशंट काय बोलतो हे डॉक्टरांना समजलं पाहिजे आणि डॉक्टर त्यांना काय उपचार करतात हे पेशंटला समजलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे। तर त्यांनी जे आधुनिक शिक्षण घेतलेलं आहे परदेशी जाऊन वेळोवेळी किंवा पुढं पण त्यांचं आता चालू आहे, ह्याचा सर्व फायदा आपल्या भागातील जनतेला मिळणार आहे। आपल्या सुसज्ज अशा हॉस्पिटलची उभारणी प्रशांत निकम डॉक्टर सर आणि त्यांचे सर्व सहकार्यांच्या माध्यमातून झाली। या निमित्त मी आमदार प्रशांत परिचारक आणि आमच्या परिचारक कुटुंबियांच्या वतीनं सर्वप्रथम त्यांना शुभेच्छा देतो। आज खरं पाहता पंढरपूरमध्ये एक मेडिकल हब जी कन्सेप्ट व्हायला लागलेली आहे। आपल्या आजूबाजूला असलेल्या मंगळवेढा, मोहोळ, सांगोला आणि माढा या 4 तालुक्यामधून आपण ग्रामीण भागातून अनेक रुग्णांचा प्रवाह हा पंढरपूरमध्ये येत आहे। त्या ठिकाणी मेडिकल फॅसिलिटी गावोगावी उपलब्ध नसल्यामुळं आणि पंढरपूरच्या वाढत्या मेडिकल फॅसिलिटीच्या या सगळ्या अवेलेबिलिटीमुळं भविष्यामध्ये निकम सरांच्या या हॉस्पिटलच्या माध्यमातून परिसरातील सर्वच रुग्णांची एक चांगल्या पद्धतीनं सेवा केली जाईल। सरांच्या प्रास्ताविकामध्ये आपण ऐकलं की या वयामध्ये इतक्या 10-12 वर्षाच्या प्रॅक्टिस झाल्यानंतर सुद्धा अजूनही पुढचं फेलोशिप असेल, या माध्यमातून सरांची शिकण्याची आणि त्यातून सेवावृत्तीची भावना आणखीनही जागृत आहे। हे खऱ्या अर्थानं त्यांचं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे। आज या हॉस्पिटलला आपण बघितलं तर कॅथलॅब वगळता सर्व प्रकारच्या सुपर स्पेशालिटीच्या सुविधा डॉक्टरांनी इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत। इन्शुरन्स कंपन्या असतील, त्याचबरोबर काही महात्मा फुले आरोग्य योजना असतील, अशा माध्यमातून सामान्यातल्या सामान्य माणसाला ही चांगली सुविधा आपल्या माध्यमातून उपलब्ध होवोत आणि आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून अशीच रुग्णसेवा इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये केली जावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो, शुभेच्छा देतो आणि थांबतो।